चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्या या चॅप्टरवरचे आपण काही गणित सोडवूया. 1 पासून सुरू होणाऱ्या 16 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? तर नैसर्गिक संख्याची जी बेरीज आहे त्याचं काढण्याचं जे सूत्र आहे ते तुम्हाला सांगतो पहिल्यांदा. n ब्रॅकेटमध्ये n अधिक 1 छेद 2. n म्हणजे नैसर्गिक संख्या. मग इथं नैसर्गिक संख्या कुठली आहे? 16. मग सूत्रानुसार म्हणलं तर n ब्रॅकेटमध्ये n अधिक 1 छेद 2. n किती आहे? 16. 16 ब्रॅकेटमध्ये 16 अधिक 1 भागिले 2. 16 गुणुले 17 भागिले 2. बे 1 बे 8 16. तर इथं काय येणार आता? 17 गुणुले 8 राहिलेला आहे. मग 17 गुणिले 8, 17 8 36 असे म्हणजे 136. तर 1 पासून सुरू होणाऱ्या 16 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असणार आपली? 136. तर आता याचप्रमाणे आपण दुसरे एक्झाम्पल घेऊया. 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्या 95 पर्यंतची जे नैसर्गिक संख्या आहेत त्यांची एकूण बेरीज किती? तर याचं सूत्र काय होतं? n ब्रॅकेटमध्ये n अधिक 1 छेद 2. n म्हणजे किती? 95. 95 कंसामध्ये 95 अधिक 1 भागिले 2 बरोबर 95 गुणिले 95 96 भागिले 2. तर जर भाग घाला आता. बे 1 बे 4 8 1 उरला 2 8 16. तर आता काय येणार? 95 गुणिले 48. तर आता 95 गुणिले 48चा आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर 95 गुणिले 48. 8 पंचे 40ला 0 हातचे आले 4. 8 9 72. 72 आणि 4 76 अधिक 5 चोक 20ला 0 हातचे आले 2. 9 चोक 36. 36 आणि 2 38. 0 6 8 8 16. 15ला 5 हातचे आले 3 आणि 1 4. तर 1 पासून सुरू होणाऱ्या 95 पर्यंतच्या जे नैसर्गिक संख्या आहेत तर त्यांची बेरीज असणार 4560 हे आपलं उत्तर. तर हे झालं आपलं 1 पासून सुरू होणाऱ्या 16 नैसर्गिक संख्याची बेरीज किती? तर आपल्याला आता याच्या पुढचं बघायचं आहे. 1 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या काही नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती हे आपल्याला पाहायचं आहे आता. तर आता आपण 1 पासून सुरू होणाऱ्या काही नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती? तर हे गणित आपण सोडवणार आहोत आता. हे पहिलं होतं नैसर्गिक संख्याची बेरीज. आता ही नैसर्गिक संख्याच्या वर्गांची बेरीज किती हे आपण सोडवणार आहोत आता. तर याचं सूत्र आहे n कंसामध्ये n अधिक 1 कंस बंद 2n अधिक 1 भागिले 6 हे याचं सूत्र आहे. नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज काढण्यासाठीचे सूत्र. तर इथं नैसर्गिक संख्या किती आहे आता? 9. 9 घ्यायची आता 9. 9 कंसामध्ये 9 अधिक 1 भागिले 6 इकडं ब्रॅकेटमध्ये 2 गुणिले 9 अधिक 1. तर आता हे सोडवायचं आपल्याला. 9 गुणिले 9 आणि 1 10 गुणिले 9 दोन्ही 18 आणि 1 19 भागिले 6. तर याला भाग घालू आता आपण. बेत्रिक 6 बे पंचे 10 3 1 3 3 त्रिक 9 5 त्रिक 15. 15 गुणिले आता 19 करू आपण. तर आपण 15 आणि 19चा गुणाकार करूया. 5 9 45ला 5 हातचे आले 4. 9 1 9 9 आणि 4 13 अधिक 5 1 5 आणि 1 1 1. 5ला 5 5 आणि 3 8 1 आणि 1 2 म्हणजे 9 1 पासून सुरू होणाऱ्या 9 पर्यंतची संख्या आहे त्यांच्या वर्गांची जी बेरीज आहे तर ती किती आली? 285. तर हे राहणार आहे आपलं उत्तर. त्याचप्रमाणे आपण अजून एक पुढचं एक्झाम्पल पाहूया. 1 पासून सुरू होणाऱ्या ते 15 पर्यंतच्या नैसर्गिक संख्याच्या वर्गांची बेरीज किती? तर आपण ते सूत्र ठेवूया. n कंसामध्ये n अधिक 1 2n अधिक 1 भागिले 6. तर n बरोबर किती आहे आपल्या इथं आता? 15. 15 कंसामध्ये 15 अधिक 1 2 गुणिले 15 अधिक 1 भागिले 6. तर हे सोडूया आपण आता.
15 गुणिले 16 गुणिले 15 दोन्ही 30 आणि 1 31 भागिले 6. 3 दोन्ही 6, 3 पाची 15 बरोबर. एक बे ब्या 8 16, 8 पंचे 40. तर 40 गुणिले 8 45 येणार. 40 गुणिले 31, 31 0 0, 31 चौक किती येणार? 31 चौक 4 1 4, 4 त्रिकोण 12, 124. म्हणजे 15पर्यंतचे जे नैसर्गिक संख्या आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज येणार 1240. तर हे राहणार आपलं उत्तर. अशाच सोप्या गणितासाठी, सोपे गणित सोडण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.